केसांमध्ये कोंडा झाला आहे म्हणजे डॅन्ड्रफ झाला आहे किंवा केस वाढत नाहीत तर मेथी रात्रभर अशी भिजत घालायची. आता मी इथे मेथीदाणे घेतलेत, हे मी रात्रभर भिजत घालणार आहे. सकाळी उठल्यानंतर कोरफडाचं एक पान घ्यायचं किंवा मग तुम्ही कोरफडमध्ये देखील मेथीदाणे भिजत घालू शकता. तर आपण सकाळी बघतोय आपले मेथीदाणे चांगले फुललेत, भिजले गेलेत चांगले. आता हे कोरफडाचं पान आणि मेथीदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्याच्यासाठी कोरफडाचे जे बाजूचे काटे असतात ना ते काढून घ्यायचे आणि साल आणि गर दोन्ही आपण आणि मेथीदाणे मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर कोरफडाचे बारीक बारीक तुकडे करूयात म्हणजे ते पटकन वाटले जातील. तर तुम्ही बघू शकता कोरफडाचं पान छोटं आहे म्हणून मी ते सालीसह तसंच घेतलं आहे. जर भरपूर गर असलेलं कोरफडाचं पान असेल ॲलोवेरा तर तुम्ही गर काढून घेतला तरी चालेल. तर मी कोरफडाचे पानाचे तुकडे करून घेतलेत ॲलोवेराचे आणि भिजलेले मेथीदाणे. आता हे मिक्सरला मी फिरवून घेते. पाणी न घालताच मी फिरवून घेतलं. खूप घट्ट झालेलं दिसतंय ते. तर जर आपल्याला चमच्याने लावायचं असेल तर ते लावता येणार नाही. हे पहा, चमच्यामधून खाली पडत नाही आहे बॅटर. तर आपण थोडंसं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला ते चमच्याने देखील लावता येईल आणि हाताने देखील, आणि ते व्यवस्थित केसांच्या तळाला आपल्याला लावायचं आहे. मेथीदाणे केसांसाठी खूप चांगले आणि सर्वांनाच माहीत आहे ॲलोवेरा कोरफड देखील केसांसाठी खूप चांगलं आहे. तर हे मिश्रण ताजं करून चमच्याने बरोबर केसांच्या खाली जी त्वचा आहे त्याला लावायचं म्हणजे जो डॅन्ड्रफ आहे तो निघून जातो. किंवा तुम्ही या पद्धतीने हाताने देखील लावू शकता. हाताला खूप असं चिकट वाटेल पण खूप छान अशी केसांची ग्रोथ देखील होते, केस वाढतात आणि जो काही डॅन्ड्रफ, दारोना, बरीच नावं आहेत डॅन्ड्रफला, कोंडा जो झालेला असतो तो केसांच्या तळाशी, तर केसांच्या तळाशी मिश्रण अर्ध्या तासानंतर केस धुवून टाकायचे शॅम्पू न लावता. थँक्यू.